नमस्कार. मी देखील ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की न्यूट्रल ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय आणि तो कुठल्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण वापरू शकतो. ज्या वेळेला आपण व्यवहारामध्ये न्यूट्रल हा शब्द वापरतो किंवा मानसिक स्थिती याच्याशी रिलेटेड ज्या वेळेला आपण न्यूट्रल हा शब्द वापरतो त्यावेळेला असतं काय की ज्या वेळेला एखादी घटना घडते त्या घटनेवरती प्रतिक्रिया देताना मग ती घटना आयदर तुमची निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, तुम्हाला आनंद देणारी असेल किंवा दुःख देणारी असेल, तर ती प्रतिक्रिया देताना तुमचं कुठल्याही प्रकारचं एक्सप्रेशन हे त्याच्यामध्ये दिसून येत नाही. या स्टेजला आपण म्हणायचं की व्यवहारामध्ये आपण न्यूट्रल आहोत. ज्या वेळेला आपण आध्यात्मिक दृष्ट्या न्यूट्रलचा विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की ज्या क्षणी आपण समाधी अवस्थेमध्ये किंवा ध्यान अवस्थेमध्ये लीन होतो त्यावेळेला एक्झॅक्टली होतं काय तर आपल्या शरीरामधली प्रत्येक क्रिया आणि प्रतिक्रिया ही ऑटोमॅटिकली थांबली जाते. दोन क्रिया त्याच्यामध्ये चालू राहतात, एक म्हणजे श्वासोच्छ्वास आणि दुसरी म्हणजे हृदयाची स्पंदनं. परंतु काही कालांतरानंतर ज्या वेळेला तुम्ही समाधी किंवा ध्यान अवस्थेमध्ये कायम राहता त्यावेळेला तुमची ही स्पंदनं देखील हळूहळू त्याचा जो वेग असतो तो मंदावला जातो आणि फक्त एकच क्रिया त्याच्यामध्ये शिल्लक राहते, ती म्हणजे श्वासोच्छ्वास. आणि ज्या वेळेला ब्रह्मांडाकडनं तुम्हाला ऊर्जा किंवा एखाद्या ऊर्जेचा स्रोत तुमच्या शरीरापर्यंत येतो आणि ते तुमच्याशी कनेक्ट करून तुमचं शरीर त्याला रिसीव्ह करायला लागतं त्यावेळेला फक्त त्या गोष्टीची तुम्हाला जाणीव होते. ह्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काहीच नसतं. म्हणजे त्या शक्ती ह्या तुम्ही कशा वापरायच्या याची जाणीव देखील तुम्हाला किंवा त्याची विचार करायची क्षमता देखील तुमची नसते. या सिच्युएशन मध्ये तुम्ही न्यूट्रल राहता. ह्याचं एक साधं उदाहरण देतो की ज्या वेळेला आपल्या तोंडाला पाणी सुटतं, कधी सुटतं? ज्या वेळेला एखादं आंबट फळ आपल्या समोर तरी येतं किंवा त्याची चर्चा तरी होते. म्हणजे एरवी तुम्ही जर का बघायला गेलं तर आपल्या तोंडाला पाणी कधीच सुटत नाही जोपर्यंत ते फळ किंवा ती वस्तू आपल्या समोर येत नाही. म्हणजे थोडक्यात जेव्हा ते फळ समोर येतं त्याच वेळेला आपल्या तोंडाला पाणी सुटतं. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.